फक्त स्वतःच हित पाहू नका, दुसऱ्याचं हित पहा. माणूस म्हणतो नाही माझं माझं माझं, पण माझं 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 हे सगळं भ्रमाचं ओझं आहे, लक्षात ठेवा. कधी ज्या गोष्टी तुम्ही माझं माझं करतात त्या गोष्टींना कधी कसर लागेल, गंज लागेल आणि चोर कधी घर फोडून चोरी करून घेऊन जातील हे कळणार पण नाही. सगळं झाल्यावर समजेल अरे गेलं सगळं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, पोकळ डौल मिरवू नका. दुसऱ्यांना हिणवण्याच्या, दुसऱ्यांना कमीपणा लेखण्याच्या बुद्धीने काही करू नका. तर लीनतेने स्वतःला लीन आणि नम्र करून दुसऱ्यालाही आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. नाहीतर काही लोक म्हणतात नाही माझ्याकडे एवढं आहे, मी असा आहे, मी तसा आहे. पण कधीतरी परिस्थिती अशी असते जे त्याच्याकडे नाहीये ते तुझ्याकडे आहे, आणि जे तुझ्याकडे आहे ते त्याच्याकडे नाही. कदाचित ज्या गोष्टी तुला हव्या असतील ती त्याच्याकडे असेल आणि तुझ्याजवळ नसेल. त्याच्यामध्ये जो गुणधर्म आहे तो तुझ्यामध्ये नसेल, तर त्याच्या गुणधर्माचा कुठेतरी तुलाही वापर होईल ना. दोन व्यक्ती असतील, एक नावी असेल केस कापणारा आणि एखादा सुतार असेल लाकडाचं काम करणारा. आणि नाव्याजवळ कटिंगचं टॅलेंट आहे आणि जो सुतार आहे त्याच्याजवळ मस्त कला आहे, लाकडापासून तो चांगल्या चांगल्या वस्तू बनवतो. पण जो नावी आहे त्याला ते जमत नाही जे सुतार करतो ते, आणि जो सुतार आहे त्याला ते जमत नाही जे नावी करतो ते. मग सुताराचे केस वाढतात, सुताराला नाव्याजवळ जावं लागतं, आणि नाव्याला जर खुर्ची टेबलाची गरज लागली तर सुताराजवळ जावं लागेल. त्याच्याकडे ती कला आहे ती तुझ्याकडे नाही, आणि तुझ्याकडे ती त्याच्याकडे नाही. म्हणून दुसऱ्याला कमी लेखू नका. तुझ्याकडे चांगल्या 4 गोष्टी असतील पण त्याच्याकडे एक अशी गोष्ट असेल की ती तुझ्याकडे नसेल, जी तुला पण गरजेची असेल. म्हणून कोणाला हिणवू नका, तुच्छ लेखू नका. लीनतेने, नम्रतेने एकमेकाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ म्हणा.